सर्वांना माझा नमस्कार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सत्र दुसरे प्रथम वर्ष कला इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम बघणार आहोत. विषयाचं नाव आहे प्रारंभिक भारत, उत्तर मौर्य काळ ते राष्ट्रकूट काळ. यामध्ये 4 प्रकरणं दिलेली आहेत. ते आपण पहिल्या प्रकरणापासून 4थ्या प्रकरणापर्यंत बघू. प्रकरण पहिले, मध्य आशियाशी संबंध आणि शुंग सातवाहन काळ. या प्रकरणामध्ये भारतात ज्या परकीय सत्ता आल्या आणि त्या कशा स्थापित झाल्या याबद्दलची माहिती आपल्याला सुरुवातीपासून बघायची आहे. मग त्यामध्ये ग्रीक असतील, शक असतील, कुशाण असतील, सातवाहन इत्यादी सर्व घराण्यांची माहिती आपल्याला यामध्ये घ्यावयाची आहे. प्रकरण 2 मध्ये दक्षिण भारताचा प्रारंभिक इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. संगम साहित्याचा उगम, त्यावर आधारित संस्कृती, समाज, अर्थव्यवस्था, शहरे, व्यापार हे सर्व आपल्याला संगम साहित्याच्या आधारे या घटकामध्ये अभ्यासायचं आहे. पुढील जे प्रकरण आहे हे 3रं प्रकरण, उत्तर भारतात गुप्त साम्राज्य आणि हर्षवर्धन यांची सत्ता कशा प्रकारे विकसित झाली याबद्दलचा संक्षिप्त आढावा आपल्याला यामध्ये घ्यावायचा आहे. त्यामध्ये गुप्तांचं प्रशासन असेल, समाज असेल, व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि हर्षवर्धनाने आपलं प्रशासन स्थापित करून धर्म आणि शिक्षण याबद्दल काय विकास केला, कोणत्या सुधारणा केल्या, हे सगळं आपल्याला 3ऱ्या प्रकरणामध्ये बघायचं आहे. 4थं प्रकरण जे आहे हे प्रादेशिक राज्य यांचा संक्षिप्त आढावा आपल्याला यामध्ये घ्यावायचा आहे. प्रादेशिक म्हणजे आजच्या स्थितीला जे असणारे आपली राज्य आहेत अशा पद्धतीची राज्य. मग ती चालुक्यांचे राज्य, पल्लव, पांड्य, द्वीपकल्पीय भारतावरील प्रभुत्व, राष्ट्रकूट, पाल, परमार इत्यादींचं संघर्ष, साहित्य, धर्म, कला, त्यांनी कोणकोणत्या वास्तू बांधल्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला 4थ्या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. पहिल्या सत्राप्रमाणेच 2ऱ्या सत्रामध्ये देखील 4 प्रकरणं आपल्याला दिलेली आहेत आणि त्यांचा स्वतंत्र असा भाग जो आहे हा 2ऱ्या सत्रामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही सत्राचा अभ्यासक्रम बघितलेला आहे.